विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई भरती 2024 खूप मोठी भरती आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसापासून विद्यार्थी पोलीस भरतीची वाट बघत आहे। तर इथं बघा तुम्हाला जिल्हा वाईज किती जागा आहेत आणि पोस्ट वाईज वॅकन्सी किती आहेत ते सांगितलेले आहे। जिल्ह्यामध्ये कुठल्या पोस्टला किती पोस्ट वाईज तुम्हाला जागा दिलेली आहे। तर बघून घ्या, इथं जिल्हा पोलीस शिपाईसाठी बघा किती जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो। टोटल जिल्हा पोलीस शिपाईसाठी टोटल जागा आहेत 7,141 एवढ्या जागा आहेत। आणि जिल्हा वाईज जागा बघा किती आहेत। तर इथं मुंबई जिल्हा पोलीस भरतीसाठी बघा, मुंबई जिल्हा पोलीस मध्ये सर्वात जास्त जागा आहेत, 2,572 एवढ्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो। नगर मध्ये बघा 25 आहेत, नागपूर ग्रामीण मध्ये 124 आहेत, नाशिक शहर पोलीस मध्ये 118 आहेत, अमरावती शहर पोलीस मध्ये 74 आहेत, पुणे जिल्हा पोलीस साठी 20 जागा आहेत, नांदेड जिल्हा पोलीस साठी 134 जागा आहेत। तर बघा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरणार आहात तर त्यानुसार तुम्ही इथं पहिले किती जागा आहेत त्यानुसार तुम्ही तिथं फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो। तर इथं बघा परभणी जिल्हा पोलीस साठी 111 आहेत, लातूरला बघा 44 जागा आहेत, ठाणे शहरला 753 आहेत, भंडारा पोलीस 60 जागा आहेत। नंतर बघा चंद्रपूर पोलीसला 137 जागा आहेत, धुळे पोलीसला 57 आहे, अमरावती ग्रामीणला 198 आहेत। तर असं बघा तुम्हाला बघा प्रत्येक जिल्ह्यावाईज पोलीस शिपाईसाठी तुम्हाला इथं वॅकन्सी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर टोटल किती आहे 7,141 जागा तुम्हाला पोलीस शिपाईसाठी आहेत। तर बघा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरणार आहात त्यानुसार किती जागा आहेत त्यानुसार तिथं फॉर्म भरायचा। इथं बघा सर्वात कमी सोलापूर शहर मध्ये 32 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो। लातूर जिल्ह्यामध्ये 44 आहेत, सर्वात जास्त बघा 2,572 जागा मुंबई जिल्हा पोलीस इथे आहेत। इथं बघा चालक पोलीस शिपाई जागामध्ये बघा टोटल जागा बघा विद्यार्थी मित्रांनो किती आहेत 1195 एवढ्या जागा आहेत। तर बघा इथं सर्वात जास्त चालक पोलीस मुंबईलाच आहेत, मुंबई चालक पोलीस। नंतर पुणे लोहमार्गला बघा किती आहेत 18 आहेत, सातारा चालक पोलीसला बघा 39 आहेत, सोलापूर चालक पोलीसला 16 आहेत, मुंबई लोहमार्ग चालकला 4 आहेत, बीड चालक पोलीस 4 आहेत। तर बघा इथं सोलापूर, रायगड, ठाणे, सोलापूर, नगर, सांगली, गडचिरोली, सोलापूर चालक पोलीस, परभणी चालक पोलीस, लातूर, बीड, मुंबई लोहमार्ग, सोलापूर चालक, सातारा चालक, पुणे लोहमार्ग। तर एवढ्या 16 जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय चालक पोलीस शिपाईच्या जागा आहेत। टोटल किती आहेत 1195 एवढ्या जागा आहेत आणि सर्वात जास्त मुंबई चालक पोलीस इथे आहेत। तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून भरणार आहे फॉर्म त्यानुसार जागा बघून तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता। आणि मेन विद्यार्थी मित्रांनो, एका पदासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता, हे सुद्धा लक्षात ठेवा। प्रत्येक तुम्ही 1-2 जिल्हा तिथं निवडू शकत नाही, तुम्हाला फक्त एका पोस्टसाठी ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकच जिल्हा निवडू शकता, हे सुद्धा तिथं लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो। इथं बघा लोहमार्ग पोलीस शिपाईच्या जागा बघा किती आहेत, कुठं आहेत 4 जिल्ह्यांमध्ये आहेत। 4 जिल्ह्यांमध्ये बघा पुणे लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई लोहमार्ग, जे 4 जिल्ह्यामध्येच तुम्हाला लोहमार्ग पोलीस शिपाईच्या जागा आहेत। तर सर्वात जास्त बघा छत्रपती संभाजीनगर इथं 80 जागा आहेत, पुणे लोहमार्गला 50 आहेत, नंतर नागपूर लोहमार्गला 4 आहेत आणि मुंबई लोहमार्गला 51 म्हणजे 185 एवढ्या टोटल जागा लोहमार्ग पोलीस शिपाईला आहेत। नंतर बघा बॅट्समन पोलीस शिपाईला बघा टोटल जागा आहेत 70 आता छत्रपती संभाजीनगरला बघा किती आहेत आणि टोटल जिल्हे किती आहेत 7 जिल्ह्यांमध्ये बॅट्समन पोलीस शिपाईच्या जागा आहेत। तर इथे बघा मुंबई जिल्हा पोलीस मध्ये 24 आहेत, नगर मध्ये 30 आहेत, 3 आहेत, ठाणे ग्रामीणला 8 आहेत, चंद्रपूरला 9 आहेत, नांदेडला 6 आहेत, साताऱ्याला 12 आणि छत्रपती संभाजीनगरला 8 आहेत। तर टोटल बॅट्समन पोलीस शिपाईसाठी किती 7 जिल्ह्यांमध्येच वॅकन्सी आहेत। नंतर बघा इथं एसआरपीएफ साठी बघा पोलीस शिपाई मध्ये इथं
टोटल व्हॅकन्सी बघा 4110. टोटल व्हॅकन्सी किती आहेत? 4110 एवढ्या टोटल व्हॅकन्सी आहेत. आता जिल्हा वाईज बघा कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत. धुळेमध्ये 173 आहेत. नंतर SRPF गट क्रमांक 1 पुणेमध्ये 315 आहेत. मुंबईमध्ये 416 आहेत. अमरावतीमध्ये 218 आहेत. SRPF छत्रपती संभाजीनगरमध्ये 173 आहेत. नंतर उसटगाव इथे 83 आहेत. हिंगोली येथे 222 आहेत. नागपूर येथे 242 आहेत. पुणे येथे 362 आहेत. जालना येथे 248 आहेत. तर बघा इथं सर्व टोटल जागा किती आहेत? SRPF ला किती जागा टोटल? 4110 एवढं टोटल वॅकन्सी इथं आहेत. बघा गोंदिया, देसाईगंज, नवी मुंबई, सोलापूर, दौंड गट क्रमांक सुद्धा आहेत. कोल्हापूर, जालना, पुणे, नागपूर, हिंगोली. तर सर्वात जास्त कुठे आहेत बघा इथं? सर्वात जास्त वॅकन्सी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत? मुंबई या ठिकाणी SRPF गट क्रमांक 8 ला आहे. मुंबईला किती आहेत? 446 एवढ्या जागा मुंबई या ठिकाणी आहेत. गट क्रमांक 8 ला. नंतर गट क्रमांक इथं बघा गट क्रमांक 11 ला सुद्धा चांगल्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. 344 जागा आहेत. आणि नंतर बघा कारागृह पोलीस शिपाईला बघा किती आहेत? कारागृह पोलीस शिपाईला 4 जिल्ह्यामध्ये आहेत. संभाजीनगर कारागृह, नंतर नवी मुंबई कारागृह, नागपूर कारागृह आणि पुणे कारागृह. तर इथं सर्वात जास्त मुंबई कारागृहाला आहेत. 917 जागा आहेत मुंबई कारागृह शिपाई जागा. नंतर 315 आहेत छत्रपती संभाजीनगर. नंतर नागपूरला नाहीये. नंतर बघा पुणे कारागृहाला बघा 513 म्हणजे टोटल 1745 एवढ्या वॅकन्सी इथं कारागृह पोलीस शिपाई भरतीला आहेत. नंतर बघा इथं बघा किती जागा आहेत. जिल्हा पोलीस शिपाईला बघा इथं 7001 इथं टोटल तुमच्या जागा दिलेल्या आहेत. टोटल जागा तुमच्या किती पोस्टला, कुठल्या पोस्टला किती टोटल जागा आहेत. तर इथं बघा जिल्हा पोलीस शिपाईला किती आहेत? 7141 जिल्हा पोलीस शिपाईला आहेत. नंतर चालक पोलीस शिपाईला किती आहेत? चालक पोलीस शिपाईला 1195 आहेत. नंतर बॅट्समनला 70. नंतर लोहमार्ग पोलीस शिपाईला 185. नंतर SRPF पोलीस शिपाईला 4110. नंतर कारागृह पोलीस शिपाई जागा 1745 म्हणजे टोटल जागा बघा किती आहेत विद्यार्थी मित्रांनो. टोटल जागा ह्या 14446 एवढ्या तुमच्या टोटल पोस्टच्या व्हॅकन्सी आहेत. आणि इथं बघा सर्व जिल्ह्यानुसार तुम्हाला व्हॅकन्सी या दिलेल्या आहेत. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं अगोदर पहिलं ग्राउंड होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्राउंड मध्ये जर म्हणजे तुम्ही जर ग्राउंड मध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला तुमची लेखी परीक्षा ही घेण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिलं ग्राउंडची प्रॅक्टिस ही करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ग्राउंड मध्ये तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला लेखीसाठी बोलवण्यात येणार आहे. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाईसाठी बघा पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवाराची खालीलप्रमाणे 50 गुणाची शारीरिक चाचणी तुमची घेण्यात येणार आहे. 50 गुणाची शारीरिक चाचणी. तर याच्यामध्ये बघा शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर रनिंग म्हणजे पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुणाचे असणार आहे. 100 मीटर धावणे 15 गुणाचे असणार आहे. गोळाफेक 15 गुण. एकूण गुण किती? 50 गुण तुमचे टोटल तुमची शारीरिक चाचणी होणार आहे. आणि महिलांसाठी बघा इथं महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण. 800 मीटर धावणे 20 गुण. 100 मीटर धावणे 15 गुण. नंतर गोळाफेक 15 गुणासाठी. नंतर एकूण गुण किती? 50 गुण. म्हणजे महिलांसाठी 800 मीटर आहे, पुरुषांसाठी 1600 आहे. आणि 100 मीटर धावणे दोघांना सेम आहे. नंतर गोळाफेक इथं पुरुषांना किती आहे?
तर बघा इथं चालक पोलीस शिपाईसाठी बघा, चालक पोलीस शिपाईसाठी पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला 50 गुणाची काय शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे चालक पोलीस शिपाई मध्ये सुद्धा. इथं बघ तोच क्रायटेरिया आहे बघा. 1600 मीटर धावणे आहे, इथे 1600 मीटर धावणे आहे. पुरुषांसाठी 30 गुणाची आहे. किती गुणाची? 30 गुणाची. आणि गोळाफेक 20 गुणाचा. आणि एकूण किती गुण आहे? 50. नंतर महिलांसाठी 800 मीटर धावणे आहे. 800 मीटर धावणे आहे 30 गुण साठी. गोळाफेक 20 गुण आहेत, एकूण 50 गुण. पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी, शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत तुम्हाला किमान किती 50% गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्यासाठी म्हणजे वाहन चालकासाठी आहे. वाहन चालवण्यासाठी कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40% गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. तर इथं बघा कौशल्य चाचणीमध्ये पुढील टप्प्यांचा चाचण्यांचा समावेश असेल. आता कौशल्य चाचणी कशा प्रकारे होणार आहे बघा. कौशल्य चाचणी म्हणजे हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी, म्हणजे 50 गुण तुम्हाला, म्हणजे हलकं वाहन चालवून तुम्हाला त्याची एक टेस्ट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 50 गुण 25 गुण लागणार आहेत. नंतर जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी, त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा 25 गुण लागणार आहेत. तर नंतर बघा कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यायचा एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाही. तर इथं बघा लेखी चाचणी बघा. पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणीसोबतच लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो. तर दोन्हीसाठी तुम्हाला मिळून तयारीसाठी 6 महिन्याचा कालावधी पुरेसा असतो. तर शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून तुम्हाला 150 गुणाची असते. त्यामध्ये 50 गुणासाठी तुम्हाला शारीरिक चाचणी असणार आहे आणि 100 गुणासाठी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर आता पोलीस शिपाई भरती पदाकरिता बघा शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला किमान 50% गुण आवश्यक आहेत. म्हणजे ग्राउंडसाठी तुम्हाला 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1/10 या प्रमाणात काय करायच्यात 100 गुणाच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता, म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांना तिथे बोलवण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण तरी पाहिजे. लेखी परीक्षेमध्ये 40% गुण पाहिजे, अनिवार्य आहे. 40% गुण असेल तर तो क्वालिफाईड आहे तिथे विद्यार्थी. नंतर लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना अपात्र समजण्यात येणार आहे. 40% पेक्षा जर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 40% पेक्षा कमी गुण आहेत तर तुम्हाला तिथं काय करणार आहे, अपात्र ठरवण्यात येणार आहे. इथं बघा आता इथं बघा तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. सिलेबस मध्ये बघा तुम्हाला इथं सिलेबस काय येणार आहे, अंकगणित मध्ये प्रश्न 25 आणि गुण 25, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यामध्ये सुद्धा 25 प्रश्न 25 गुण, बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा 25 प्रश्न 25 गुण, मराठी व्याकरण मध्ये 25 प्रश्न आणि 25 गुण, म्हणजेच टोटल तुमची 100 मार्क्सची काय होणार आहे, इथं तुमची लेखी परीक्षा होणार आहे. 100 मार्क्सची लेखी आणि 50 मार्क्सची तुमचं ग्राउंड. आता इथं चालक पोलीस शिपाई पदाकरिता बघा काय आहे, तर चालक पोलीस शिपाई पदाकरिता हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी तुमची 50 गुणाची, जीप प्रकारातील वाहन चालवण्याची 50 गुणाची तुमची टेस्ट होणार आहे आणि एकूण तुमची 25 गुणाची कौशल्य चाचणी ही द्यावी लागेल. दोन्ही चाचण्यामध्ये एकत्रित किमान तुम्हाला किती गुण पाहिजे, 40 गुण पाहिजे. नंतर बघा कौशल्य चाचणी ही केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणाची काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा बघा तुम्हाला कुठला सिलेबस आहे याच्यामध्ये. लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला अंकगणित आहे, सामान्य ज्ञान चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता आहे आणि मराठी व्याकरण आणि मोटर वाहन चालवणे वाहतूक, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये एक एक्स्ट्रा असा आहे का बाबा मोटर वाहन चालवणे, मोटर विषयी तुम्हाला गाड्यांविषयी तुम्हाला काय थोडक्यात तिथं माहिती विचारण्यात येणार आहे चालक वाहन पोलीससाठी. म्हणजे चालक वाहन पोलीससाठी बघा तुम्हाला एकूण तुम्हाला 100 गुण आणि परीक्षा कालावधी किती आहे 90 मिनिटासाठी. 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 गुणांचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा काय आहे सिलेबस आणि तुमचे तुम्हाला काय ग्राउंड, पहिलं तुमचं ग्राउंड होणार आहे. ग्राउंड साठी तुम्हाला काय क्रायटेरिया आहे आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कसल्या प्रकारे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये किती चालक वाहनासाठी 40% गुण तरी अनिवार्य आहेत, म्हणजे तुम्ही तिथं काय होणार आहे क्वालिफाईड होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पोलीस भरतीचं
पोलीस भरतीची माहिती दिलेली आहे. तर त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे. ग्राउंडमध्ये क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा होणार आहे. तर आपण आपल्या टीच विथ प्रतिभा हे युट्यूब चॅनल आहे, याच्यामध्ये आपण आता पोलीस भरतीचे प्रश्नसंच घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. सिलेबस वाईज जो तुमचा सिलेबस आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला चालक वाहनचा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये अंकगणित आहे, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवरती आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये टीच विथ प्रतिभा या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला जेवढे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत त्या व्हिडिओच्या PDF सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत टेलिग्राम चॅनलवरती, टीच विथ प्रतिभा या टेलिग्राम चॅनलवरती. तिथं सुद्धा तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं PDF अवेलेबल मिळणार आहे. तसेच नंतर बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती आपण सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. मराठी व्याकरणवरती बहुतेक खूप व्हिडिओ बनवलेले आहेत आपण, आणि एक व्हिडिओ याच्यावर सुद्धा बनवणार आहोत. मोटार वाहन चालविणे म्हणजे वाहतुकी संबंधी जेवढे तुम्हाला वाहतुकीचे नियम आहेत, तसेच तुम्हाला मोटर विषयी म्हणजे गाड्यांविषयी माहिती, सर्व विषयाच्यावरती एक सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तर ज्यांनी सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण जे व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि तुम्हाला 5 तारखेपासून आता तुमची काय होणार आहे, एक्झामची डेट, फॉर्म चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा व्यवस्थितपणे कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, जागा वगैरे बघूनच फॉर्म भरायला फिलअप. आणि एक लक्षात ठेवायचं, एका पोस्टसाठी ऑल महाराष्ट्रामध्ये एकाच जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो तुम्ही. जर प्रत्येक, आणि मेन म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये तुमच्या फॉर्म मध्ये कुठल्याही प्रकारची चूक करू नका. आणि एका जागेसाठी फक्त एकच फॉर्म भरा, नाहीतर एका जागेसाठी तुम्ही 2-3 जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही. हे सुद्धा त्यांनी तिथं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व तुमचा अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. आणि आता ही संधी तुम्हाला जाऊ द्यायची नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप चांगली भरती आलेली आहे, सुवर्ण संधी आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज पाहिजे. मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, कुठले सामान्य ज्ञान, चालू घडामोडीवरले आपण ऑलमोस्ट 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत. सामान्य ज्ञानवरती सुद्धा टाकलेले आहेत. फक्त आता अंकगणितवरती आपले व्हिडिओज नाही आहेत. तुम्हाला GMC नागपूर, जे विद्यार्थी GMC नागपूर मध्ये भरती निघालेली आहे त्याची जर तयारी करत, त्याची सुद्धा आपण प्लेलिस्ट बनवलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन तिथं तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. आपण टॉपिक वाईज आणि सिलेबस वाईज आपण व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्याच्या PDF सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेले आहेत.